नाही फुटत. त्याच्याकरता काय करतात ते आवाज देतात. ते का आमच्या भागात ते ट्रॅक्टरचा वगैरे आवाज देतात. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? सुरुंग. आवाज देऊन दगड फोडतात त्याला सुरुंग म्हणतात का? हा, म्हणजे खाणीतला दगड तो सुरुंगचा आवाज देऊन फोडतात. बरोबर आहे का नाही? भागात वेगळे शब्द असतात. सुरुंगचा आवाज देऊन फोडतात. चला पटपट चला. बसा बसा बसा. खाणीतला दगड तो सुरुंगचा आवाज देऊन फोडतात. एवढा कठीण राहतो खाणीतला दगड, सहजासहजी फुटत नाही. पण काही दगड असे असतात आवाज देऊन बी फुटत नाही. काही दगड आवाज देऊन फुटत लय कठीण राहतात. काही दगड फुटतच नाही. ते किती आवाज आणा ते सुरुंगचा फुटत नाही. लय कठीण राहतात. म्हणजे तुका म्हणे अशी बुद्धी ज्याची जळण त्याहून दगड बरा, तस नाही. मी दगड सांगलो. काही दगड असे असतात आवाज देऊन सुद्धा फुटत नाही, एवढे कठीण राहतात. पण माऊली तुकोबाराय म्हटले एवढा कठीण असणारा दगड पण एखाद्या झाडाची सुईसारखी मुळी असते, बारीक सुईसारखी, त्या दगडाला फोडून खाली जाते. कशामुळं? तिच्या प्रयत्नामुळे. ओले मुळे भेदी खडकाचे अंग अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी. ओले मूळ भेदी खडकाचे अंग. खाणीतला दगड सहजासहजी फुटत नाही, पण एखाद्या झाडाची सुईसारखी मुळी त्या दगडाला फोडून खाली जाते. कशामुळं? तंबाखू नाही, तिच्या प्रयत्नामुळे. तिच्या प्रयत्नामुळे. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे, प्रयत्न असावा, प्रयत्न असावा, प्रयत्न असावा. साध्य प्राप्त करायचं ना, भगवंताची प्राप्ती करायची ना, प्रयत्नच असावा. तुकोबारांचं वचन आहे. प्रयत्नाशिवाय तुकोबाराय म्हणले भगवंताची प्राप्तीच नाही. सायास केली या वाचून ते नाही. भविष्यावरी काही घालू नये. भविष्यावरी काही घालू नये. भविष्यावरी काही घालू नये. भविष्यावरी काही घालू नये. देव पाहावया करी ओसायाचे. देव पाहावया करी ओसायाचे. देव पावया सायाचे. देव पावया करी ओसायाचे. नदरी हे आसन नाशवंत. नदरी हे आसन नाशवंत. नदरी आसन नाशवंत. नदरी आसन नाशवंत. देव पावया करी ओसायाच. नदरी हे आसन नाशवंत. नदरी हे आसन नाशवंत. देव पावया करी ओसायाच. नदरी हे आसन नाशवंत. नदरी आसन नाशवंत. नाशवंत. सायास केल्या वाचून ते नाही. भविष्यावरी काही घालू नये. देव पावया करी ओ सायास. चला, पहिला टप्पा प्रयत्न करावा. प्रयत्न करावा. अधिकार प्राप्त करायचा ना, भगवंताची प्राप्ती करायची ना, प्रयत्नच करावा. ठीक आहे. काही म्हटले महाराज एवढा प्रयत्न आमच्याच्यानं शक्य नाही, प्रयत्न शक्य नाही. मग भक्तिशास्त्रानं दुसरा टप्पा सांगितला. दुसरा टप्पा कोणता? पुरुषार्थ करा. प्रयत्न संपला, पुरुषार्थ करा. पुरुषार्थ कशाला म्हणतात? तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर विकारावर विजय मिळवणं यालाच पुरुषार्थ म्हणतात. विकारावर विजय मिळवणं याला पुरुषार्थ म्हणतात. मला वाटतं 6व्या अध्यायात ज्ञानोबा बोलतात बघा. 6व्या अध्यायात त्या स्वंत करणं जिता सकळ कामोपशांता परमात्मा परोता दुरी नाही. किंवा आपुलेने पुरुषार्थे जिंकला संसार केला मदमत्सर देशोधनी. इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियांचे धनी आम्ही झालो
झालो गोसावी इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी काम क्रोध बंदी कानी काम क्रोध बंदी कानी काम क्रोध बंदी कानी काम क्रोध बंदी तुका म्हणे दिले दोन्ही तुका म्हणे दिले दोन्ही तुका म्हणे दिले दोन्ही तुका म्हणे दिले इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी 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 काम क्रोध बंदी काणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी विकारावर विजय मिळवणं यालाच पुरुषार्थ म्हणतात. पण आता काय म्हटले महाराज, विकारावर विजय मिळवणं एवढं सोपं आहे का बरं? एवढं सोपं थोडंच आहे, एवढं सोपं नाही विकारावर विजय मिळवणं. 6व्या अध्यायात ज्ञानोबा बोलतात बघा, 6व्या अध्यायात ज्ञानोबा बोलतात प्रत्येक इंद्रियाची धाव आपापल्या पद्धतीने, प्रत्येक इंद्रियाची धाव. नाथ भागवतात ओव आहेत बघा. जीवा रसाकडे ओढी तृषा प्राशना लागे तोडी त्वचा पाये मृदूपन उदरवांचे पूर्ण अन्न श्रवण मागती गायन मधुर ध्वनी आलाप ग्राण उद्यत परिमळा रूप पावया डोळा हस्तवांची ती खेळा नाना लीळा स्वभावे पायवांची ती गती आयसी इंद्रिय ओढा उडीती नाना जेवी गिळपती बहुता सवती तोडीती. म्हणजे प्रत्येक इंद्रियाची धाव आपापल्या पद्धतीने. जीवा रसाकडे उडी, जिभेला रस विषय आवडतो. म्हणजे समजा आता जर स्वयंपाक घराकडून वास आला तिकडून ते फोडणी दिल्याचा समजा वास आला इकडे मंडपात शिरला तर आपण सगळे म्हणतो इतके वेळ कीर्तन असतं का, इतके वेळ. म्हणजे असं मग वाटतेच ना माणसाला का जीवा रसाकडे उडी, जिभेला रस विषय आवडतो, कानाला मधुर ध्वनी आलाप. ज्ञानोबा म्हणतात म्हणून जसा का हिरवे चारे भांबावे पशु. विषय समोर आला की इंद्रिय जीवाचं ऐकत नाही. ते दिनेश बाबा मी ते उदाहरण ऐकलं होतं, ते मोबाईलवरती ऐकलं होतं उदाहरण बघा. विषय समोर आला की इंद्रिय जीवाचं ऐकत नाही. ते म्हणे तुम्ही ऐकलं असाल त्या झाडाला आंबा होता म्हणे पिकलेला, झाडाला आंबा होता पिकलेला, पाहायला कोणी डोळ्याने. बरं जण पाहायला त्याला जाता येतं का? कोण गेलं? पाय. बरं जे गेले त्याला तोडता येतो का? तोडला कोणी? हाताने. म्हणजे ज्यानं पाहिलं त्याला जाता येत नाही, जे गेले त्याला तोडता येत नाही. बरं ज्यानं तोडा त्याला खाता येत नाही. खाल्ला कोणी? तोंडाने. बरं तोंडाने खाऊ द्या, तोंडात तरी आंबा कुठं तोंडात ठेवतात, आंबा कुठं गेला? पोटात. ज्यानं पाहिलं त्याला जाता येत नाही, जे गेले त्याला तोडता येत नाही, ज्यानं तोडा त्याला खाता येत, ज्यानं खाल्ला त्याला तोंडात ठेवतात, आंबा गेला पोटात. पण आंबा जेव्हा पोटात गेला का तेव्हा आंबा तोडतानाच पाहिलं होतं मालकानं बंगल्यावर, पण मालक तोडूस तर खाऊस तर काहीच म्हणला नाही. आंबा खाल्ल्या तिकून काठी घेऊन आला, काठी घेऊन आला, धडेल दिशांनी पाठी, पाठीत काठी मारली की पाठ लागली बोलायला. पाठ म्हणली माय माझी काय चुकी? पाठ म्हणली ना माझी काय चुकी? पाठ म्हणली ज्यानं पाहिलं त्याला जाता येत नाही, जे गेले त्याला तोडता येत नाही, ज्यानं तोडा त्याला खाता येत नाही, ज्यानं खाला त्याला तोंडात ठेवता येत नाही, आंबा गेला पोटात आणि टप्पू मला का? पाठ म्हणली ना. पण भाऊ जेव्हा पाठीत टप्पू पडले तेव्हा पाठी पाणी कुठून आलं? का? ह्याच कडून पाहिलं होतं, यानंच पाहिलं होतं ते. मला मुद्दा मांडायचा, विषय समोर आला की इंद्रिय जीवाची सत्ता मानत नाहीत. कोणाची मानतात? भाजपची, सॉरी इंद्रियाची, चुकून आलं. इंद्रियाची सत्ता मानतात. म्हणजे जीवाला बरोबर विषयाकडे घेऊन जातात. पाय डोळा म्हणता माझे ती काय सामुकलिलो. विषय समोर आले इंद्रिय जीवाचं ऐकत नाहीत. चला ठीक आहे, मला मुद्दा मांडायचा आहे. पुरुषार्थ कशाला म्हणतात? विकारावर विजय मिळवणं याला पुरुषार्थ म्हणतात. धन्य तुकोबा समर्थ याने केला पुरुषार्थ. विकारावर विजय मिळवला पुरुषार्थ म्हणतात. पण ठीक आहे, काय म्हटले महाराज? पुरुषार्थ करण्याकरता आमच्याकडे ताकद नाही, कारण विकारावर विजय मिळवण्याकरता ताकद लागत आहे ना. तुकोबा म्हणले आमच्याकडे ताकद नाही. ताकद नाही ना, मग ठीक आहे, भक्तिशास्त्रानं 3रा टप्पा सांगितला. प्रयत्न शक्य नाही, पुरुषार्थ शक्य नाही, 3रा टप्पा सांगितला. 3रा टप्पा कोणता? हे जरी नाही काल. 3रा टप्पा. आता कोणी बोला तर मला पिंगळा घेऊन मोकळा, आता कोणी आठवण ठेवलं लवकर मोकळा पिंगळा घेऊन. 3रा टप्पा करेक्ट. टाळी वाजवा एकदा.
दोन चार टाळ्या वाजल्या तेवढं तरी कशाला. तिसरा टप्पा प्रार्थना करा. प्रयत्न संपला, पुरुषार्थ संपला. तिसरा टप्पा प्रार्थना करा आणि देवाला म्हणा काय, देवा पुरुषार्थ करण्याकरता अंगात ताकद लागते, आमच्याकडे ताकद नाही म्हणून प्रार्थना करायला. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभ नारायण जगव्यापका जनार्दना अविनाशा सकळ देवादी दिवा कृपालवाधी केशव आनंदा सदाशिव स्वरूपा. अशी प्रार्थना करा. सगळ्यांचे पाठ असल्यामुळे टाळी वाजवा. तिसरा टप्पा आहे प्रार्थना करा. पण काय म्हटले गुरुजी, भगवंताकडे प्रार्थना करणं इतका आमच्याकडे वेळ नाही, आमच्याकडे तेवढा वेळ नाही. मग ठीक आहे, ए बाळा, ए भाया, ए बाळा, इकडे 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 हसवतो, इकडे हसवतो बस, हसवतो 5 मिनिट बस, हसवतो. त्याला वाटतं ते जोक करीनात मारा, निघाल हळूहळू. आणि तिसरा टप्पा आहे प्रार्थना करा. प्रार्थना शक्य नाही, शेवटचा टप्पा आहे. कारण भगवंताकडे प्रार्थना करत काही वेळ नाही आणि मागण्याचा अधिकार प्राप्त करायचा आहे. मग शेवटचा टप्पा सांगितलं निलेश बाबा, प्रतीक्षा करा म्हणजे वाट पहा. शेवटचा टप्पा वाट पहा. पण काय करावं गुरुजी, आज लोक वाट पाहायलाच तयार नाही. आजच्या स्थितीला रामगुरुजी लोक वाट पाहायलाच तयार नाही. वाट पाहायलाच तयार नाही म्हणजे सकाळी माळ घातली लगेच दुपारून देव दिसाव, लगेच दुपारून देव दिसावरतो डायरेक्ट. एवढं सोपं तोडायचे. एक बोलू आमच्या गुरुवाऱ्यांचं वाक्य, संसाराच्या क्षेत्रात वाट पाहावी लागते तर परमार्थात का नाही वाट पाहावं लागणार. एक वाक्य बोलू, आणि परमार्थात वाटच पाहावा का, कारण परमार्थ धीराचा आहे. परमार्थ धीराचा आहे. धीर तो कारण साय होत नारायण. साय होत नारायण, साय होत नारायण. धीर तो कारण साय होत नारायण. साय होत नारायण, साय होत नारायण. नारायण. वा दादाश्री. धीर तो कारण साह्य होतो नारायण. मग पाठांतरवले माणसं हे बोलू, मगाशीच बोललो ना, संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला परिसर आहे आपला. गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी पुरुषोत्तम महाराज पाटील बापू, गुरुवर्य सक्रामजी महाराज निकम भाऊ, संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी म्हणून पाठांतराचे माणसं आहे सगळे. विठाला कारण साह्य होतो नारायण. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे, परमार्थ धीरच असावा, कारण परमार्थ धीराचा आहे. तुकोबारा म्हणतात ना, तुका म्हणे ते न चले तातडी. परमार्थात उतावळेपणा चालत नाही, परमार्थ धीराचाच आहे. एक वाक्य बोलू दिनेश बाबा, रौद्र म्हणत असतात, जे जितक्या धीराने येतंय ते तितकं जास्त काळ टिकत आहे. जे जितक्या धीराने येणार ते तितकं जास्त काळ टिकणार. मी असं ऐकलंय असं म्हणतात, आक्रोड नावाचं फळे म्हणतात, ते झाडाला 60 वर्षांनी येतंय आणि 100 वर्ष टिकत. जितक्या उशिरा येणार तितकं जास्त काळ टिकणार. टोमॅटो 3च महिन्यात येतात, 3 दिवसात भोगा पण कुठं अठवा 3 दिवसात गायब. असू दे, जितक्या लवकर तितकं लवकर गायब, जितक्या उशिरा येणार तितकं जास्त काळ टिकणार. म्हणून परमार्थ धीराचा आहे, परमार्थात वाटच पाहावी. ठीक आहे, वाट पाहिजे ना, वाट. एक वाक्य बोलतो आणि आपल्या चालण्या आपल्या मुक्कामाचं गाव अवलंबून. म्हणजे परमार्थात वाट पाहायची, चलत राहायचं आणि वाट पाहायची. म्हणजे देवानं आज दर्शन दिलं ठीक, उद्या दिलं ठीक, परवा दिलं ठीक, शता एकत्रित जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया. चलत राहायचं आपण आणि वाट पाहायची. आपण आपलं काम करायचं, देव एक न दिवस त्यांचं काम करत असतो. चलत राहायचं आणि वाट पाहायची, चलत राहायचं आणि वाट पाहायची. ते एक माणूस इथं रोहा स्टेशनला उतरले, समजा वारकरी घ्या तोपर्यंत, वारकरी एक वारकरी तो रोहा म्हणतात ना, तिथे उतरल्याच्या नंतर त्यांना आधी इथं कीर्तनाला यायचं होतं. आणि मग ते गावाच्या बाहेर आल्याच्या नंतर त्यांना एक व्यक्ती भेटला, अजून एक. ते त्यांना विचारलं त्यांनी,
की मला पिंगळसेला कीर्तनाला जायचे, साधारणतः किती वेळ लागेल? कोणी विचारलं? इकडे येणाऱ्या वारकऱ्यांनी एका अज्ञात व्यक्तीला काय तिथं विचारलं कीर्तनाला जायचे, साधारणतः किती वेळ लागेल? मग ज्या माणसाला विचारलं का तो माणूस काहीच बोलला नाही. असे जवळजवळ उभा होते ते दोघं पण, तो माणूस काहीच बोलला नाही. मग वारकरी थांबले, एकदा विचारलं, दोनदा विचारलं, बरं त्यांनी ऐकलं, बरं किती वेळ जायला लागलं विचारलं ना, त्यांनी काही सांगितलं नाही. मग वारकरी समोर इथून त्या गेट इतके गेले, समोर त्या गेट इतके समोर गेले. नंतर हा माणूस काय म्हटला, काय म्हटले वारकरी महाराज? पुढे समोर गेल्याच्या नंतर वारकरी बा काय म्हटले? मग तसं म्हटल्याच्या नंतर वारकरी म्हटले पिंगळसेला जायला किती वेळ लागेल? मग हा माणूस काय म्हटला, कमीत कमी तुम्हाला 20 मिनिटं लागतील, 20 मिनिट जाण्याकरता. तसं म्हटल्याच्या नंतर तो वारकरी तापला, त्याला राग आला, याच्यावर तापला. मग वारकरी म्हटला, मग हे तुम्हाला अगोदरच सांगायचं ना, मी जेव्हा तेव्हा तुझ्या जवळ उभा होतो ना तेव्हाच सांगायचं ना, इतक्या समोर गेला लागला सांगायला. बरं तुला ऐकायला आलं होतं ना अगोदर, किती वेळ लागेल मी विचारलं तेव्हा तू ऐकलं ना, तरी तू काहीच बोलला नाही आणि इतक्या समोर गेला लागला सांगायला. वारकरी रागावला. रागावल्याच्या नंतर तो माणूस काय म्हटला, तुम्ही रागू नका, तुम्ही वारकरी म्हटला का रागू नका? मग अगोदर सांगायचं ना, तुम्ही रागू नका, ऐकून घ्या. तो व्यक्ती म्हटला तुम्ही ऐकून घ्या वारकरी काय? मग तो व्यक्ती म्हणला, वारकरी बुवा, जेव्हा तुम्ही मला पहिल्यांदा विचारलं होतं का पिंगळसेला जायला किती वेळ लागेल, तेव्हा तुम्ही जागेवरच उभे होते म्हणला, तेव्हा तुम्ही जागेवरच उभे होते आणि तुम्ही जाग्या उभे असल्यामुळं मला अंदाजच लागाना. जसा बऱ्याच जणाला अंदाज लागना, अजून बऱ्याच जणाला अंदाज लागना, मला अंदाजच लागाना. मग मी तुमच्या चालण्याची गती पाहिली, तुमची चाल पाहिली आणि त्याच्यावर अंदाज काढा 20 मिनिट लागतील. तसं परमार्थात चालतोच कसं म्हणजे आमचे शिरगोराव म्हणत असतात, रोज किती ज्ञानेश्वरी वाचतो, किती वेळ गाथा वाचतो, किती वेळ देवपूजा करतो, याच्या आपल्या कीर्तनाचे गाव अवलंबून. म्हणून चालत आहे मग कळो येत, चालत आहे मग कळो येते, चालत आहे मग कळो येते. अधिकार तैसा दावेला मार्ग, अधिकार तैसा दावेला मार्ग, अधिकार तैसा दावेला अधिकार तैसा दावेला मार्ग. चालत आहे मग कलो येते, चालत आहे मग कळो येते, चालत आहे मग कलो येते. म्हणून चालत आहे मग कळो येते. चालण्या आपल्या मुक्कामाच्या गाव अवलंबून. म्हणून चलत राहायचं आणि वाट पाहिजे. चला, प्रयत्न संपला, पुरुषार्थ संपला, प्रार्थना संपली, शेवटचा टप्पा वाट पा. मग ठीक आहे, वाट पा. वाट कशाची पाहिजे? पाय प्रसादाची वाट. चला ऐक बोलू, आज वाट पाहिजे. पण ऐका, 4 टप्प्यावर पोहोचलेत आमचे संत महात्मे, 4 टप्प्यावर पोहोचलेले, प्रयत्न पूर्ण, पुरुषार्थ पूर्ण, प्रार्थना पूर्ण, देवाची प्रतीक्षाही केलेली, 4 टप्प्यावर पोहोचलेले. म्हणून देव धावे चाले मागे मागे, किंवा असे भक्ताची घरी कामे न सांगता घरी. म्हणून भगवान परमात्माचा आग्रह करतात आमच्या तुकोबारांना, महाराज काहीतरी मागा. हा देवांचा आग्रह आहे, कारण अधिकार प्राप्त, बरोबर. म्हणून देवांचा आग्रह, तुकोबार काहीतरी मागा. तुकोबार म्हटले, देवा तुम्ही का मागा म्हणतात? तुम्हाला माहिती ना बरं काय मागणे हे? तुकोबार म्हटले देवाला, देवा तुम्हाला माहिती आहे ना आमची परंपरा मागणीची नाही, म्हणून उलट आमची परंपरा तुम्हाला काहीतरी देण्याची, काय उलट काहीतरी प्रारब्धांना मिळणाऱ्या सगळ्या वस्तू भक्त देवाला अर्पण करतात. पत्रम पुष्पम फलम तोयम योम्या भक्त्या प्रयच्छति तदम भक्तु करुत मशनामे प्रेतात्मना. जे ठाकेल कोणा काही फळ पुष्प अथवा तोय, द्या परिमेश घेऊ नका भाई, पुढे विनमुख होता बरे नाही गा. पूजा पत्र काय हो, फक्त प्रारब्धाने मिळणाऱ्या सगळ्या वस्तू अर्पण करतात, पण देवाला काही मागत नाही. पण आज देवाचा आग्रह तुकोबारांना, महाराज काहीतरी मागा. तुकोबारा म्हटलं, देवा मी मागणारच नाही, काहीतरी मागा. आता तुकोबारांनी पाहिलं, शेवटी देवाचा आग्रह ना, काहीतरी मागा. तुकोबारा देवाला म्हणले, देवा हे पहा, मी तुम्हाला मागणारच नव्हतो, पण तुम्ही सारखं मागा असं सारखं म्हणता, म्हणून मागतो अभंगाचं दुसरं. हरिदासाची घरी मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा.
काही माग मनसी काही माग हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा मनसी काही माग 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 याची देगा पांडुरंगा याची देगा पांडुरंगा याची देगा पांडुरंगा मनसी काही माग याची देगा पांडुरंगा याची देगा पांडुरंगा याची देगा पांडुरंगा मनसी काही मागा. तो कोबारा म्हटले देवा मी मागणार नव्हतो तुम्हाला, आमची परंपरा मागण्याची नाही, मी मागणार नव्हतो, पण तुम्ही सारखं मागा मागा सारखं मागा म्हणता म्हणून मागतो. मनसे काही मागा हेची देगा. हेची देगा म्हणजे काय देगा? अभंगाचं पहिलं चरण. हरिदासाची घरी ओ हरिदासाची घरी ओ हरिदासाची घरी 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 हरिदासाची हरिदासाची घरी माझा उपजमा जन्मांतरी
हरिदासाची घरी मज उपजावा जन्मांतरी. तुकोबाऱ्या म्हणले देवाला, देवा मी मागणार नव्हतो, तुम्ही मागा मागा सारखं म्हणतात ना म्हणून मागवतो. काय मागणी करतात? हरिदासाची घरी मज उपजावा जन्मांतरी, म्हणजे मला संतांच्या घरी जन्म द्या. तुकोबारा जन्म मागता संतांच्या घरी, हरिदासाच्या घरी जन्म मागता, संतांच्या घरी जन्म मागतात. मज उपजावा जन्मांतरी जन्म मागतात. पण आता संत तुकोबारा जन्म मागतात, पण महाराज जन्म मरण म्हणजे दुःखाची खाण आहे ना. जन्म मरण म्हणजे दुःखाची खाण आहे ना. कारण जन्माला यायचं म्हणलं गर्भवासाचं दुःख आहे ना. काय सांगू, गर्भीची यातना नारायणा. जन्माला यायचं म्हणजे गर्भवासाचं दुःख आहेच ना. आणि तुकोबारा तुम्ही जन्म मागितला, मग गर्भवासाचं दुःख नाही का? ऐका, तुकोबारा म्हटले गर्भवासाचं दुःख आहे का? आम्हाला नाही. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदय असता नाम तुझे. आमच्या मुखात भगवंताचं नाम आहे म्हणून आम्हाला गर्भवासाचं दुःख नाही तर या गर्भवासाच्या भेन का. मुनी मुक्त झाले भेन गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभ तो. मुनी मुक्त झाली भेने गर्भवासा किंवा नेणे गर्भवास, एक विष्णूचाची दास. गर्भवासाचं दुःख एक आहे ना. बघा दुसरं म्हणजे अंतकाळाचं एक दुःख आहे. आता मला सांगा, मनुष्याला सर्वात जास्त भीती वाटते बघा कोणाची? बायकोची, काळाची. सॉरी, सर्वात जास्त भीती काळाची वाटते. पण तुकोबारे म्हटले आम्हाला ती सुद्धा भीती नाही, जन्म मरणाचं दुःखच नाही. का? आम्ही जन्म मरणाच्या पलीकडे गेलो. त्यांची सरली एरझार झाला सुफल, आज संसार सुफल आमचा जन्म मरण रूपी व्यापार सफल झाला. नाही आम्हा जावे मरावे लागत, 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 नाही आम्हा जावे मरावे लागत. आओ अखंडित जैसे तैसे, राहो अखंडित जैसे तैसे, जैसे तैसे, नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत. जैसे तैसे जैसे तैसे तैसे जैसे आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत, आम्हा जावे मरावे लागत, मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत, मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत, मरावे लागत, नाही आम्हा मरावे लागत, मरावे लागत. तुकोबारा म्हटली यावं लागत नाही आणि जावं लागत नाही. आम्ही जन्म मरणाच्या पलीकडे गेलो. तुम्ही का जन्म मरणाच्या पलीकडे गेलात तुकोबारा? तुम्हाला कसं काय जन्म मरण नाही? जन्म म्हणजे दुःखाचे खाणे ना. तुम्हाला का जन्म मरण नाही? ऐका, मी अनेक वेळा सांगत असतो, माणसाला जन्म आहे का 2-3 कारणामुळे घ्यावा लागतो. मनुष्याला जन्म आहे का 2-3 कारणामुळे घ्यावा लागतो. कोणते 2-3 कारण? पहिलं कारण आहे पाप पुण्य करूनी जन्म तो प्राणी एका. दुसरं जन्म घेणे लागे वासनेच्या संगी 2 आणि तिसरं केले कर्म झाले त्याची भोगाले. माणसाला जन्म या 3 कारणामुळे घ्यावा लागतो. जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य, दुसरं वासना आणि तिसरं कर्म. माणसाला जन्म पाप पुण्यामुळे घ्यावा लागतो. पण ऐका, तुकोबाराय म्हटले आम्हाला नाही जन्म घ्यावा लागत, आम्हाला नाही जन्म घेण्याचं काम. का नाही? कारण तुकोबाराय म्हटले आमच्या ठिकाणी पाप राहिलं नाही आणि पुण्य राहिलं नाही. तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून पाप पुण्य अंग. तुकोबाराय म्हटले आम्ही अग्निरूप झालो आणि अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही आणि पुण्य नाही.
आग्निरूप म्हणजे आग्निरूप शब्दाचे दोन अर्थ करता येतात. आग्निरूप झालो म्हणजे ज्ञान स्वरूप झालो आणि आग्निरूप झालो म्हणजे नाम स्वरूप झालो. अहम ब्रह्मास्मी या पदावर आरूढ झालो म्हणजे ज्ञान स्वरूप झालो आणि भक्ती मार्गानं नाम घेता घेता नामधारक नामे स्वरूपाला प्राप्त होणं. देव पाहावया गेलो तिथे देव देवच होऊन गेलो याला म्हणायचं नाम स्वरूप. पा ज्ञान स्वरूप नाम स्वरूप दोन्हीचा अर्थ एक अग्निरूप. आणि अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही आणि गायच्या पण नाही, हे पुण्य नाही. पाप नाही आणि पुण्य नाही. आम्ही पाप पुण्याच्या पलीकडे गेलो. पाप पुण्याच्या एकदा देव झाला की पाप राहत नाही पुण्य राहत नाही. कसं राहत नाही बघा तुम्ही, मी उदाहरण देतो. एखादं झाड असावा आणि त्या झाडावरती सगळ्याच पक्षांची घरटी असावं. सगळ्याच पक्षांची, भाजप काँग्रेस राष्ट्रवादी हे मोठे झाले छोटे काय मोठाले पक्ष छोटाले काय पक्ष्यांची म्हणजे चिमणी. हे काय नवीनच पोपट, हे नुसतं पोपट नवीन पोपट वेगळा. चिमणी, पोपट, कावळा, कबूतर, नुसतं कबूतर या सगळ्याच पक्ष्यांची घरटी असावी. एखाद्या झाडावर घरटी असावा आणि त्या झाडाला असं आग्नी लागावं, दर दर ते झाड पेटावं. मला सांगा, झाड पेटल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी पुरेला उडून जातील का पश्चिमेला? पूर्व कोणीकडे? इकडे कोणकडे? इकडे काही इकडे करते मला कळलं. आता मी तर दूरच आलो शेवटी. झाडाला अग्नी लागल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी पुरेला उडून जातील का पश्चिमेला? कोण्या दिशेला? असं जिकडं रस्ता दिसल कशाचं पूर्व कशाचं पश्चिम, जिकडं रस्ता दिसेल ती. ज्ञानोबा म्हणतात ना, आगे लागल्या रुखी दे कोणी सैरा पळती पक्षी. ज्ञानोबा म्हणतात दे कोणी सैरा पळती, सैराट नाही नुसतं सैरा, दे कोणी सैरा पळती पक्षी. हे पा झाडाला आग्नी लागल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी जसं जिकडं रस्ता दिसेल तिकडं पळतात, तसं अंतःकरण वृत्तीला अहम ब्रह्मास्मिरूपी आग्नी लागल्याच्या नंतर किंवा अंतःकरण वृत्तीला नामचिंतनाचा आग्नी लागल्याच्या नंतर अंतःकरणातले काम, क्रोध, लोभ हे जातील याच्यात नवल नाही, पाप पुण्य सुद्धा राहत नाही. म्हणून लागून येतो पाप पुण्यांगा. आम्ही अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही आणि पुण्य नाही. आता मला सांगा, जन्म कशामुळे घ्यावा लागू लागला? पहिलं कारण पाप पुण्य. पण तुकोबाऱ्या म्हटले पापन पुण्यच नाही, पापन पुण्य नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. जन्म नाही म्हणून मरण नाही याचा अर्थ आम्हाला जन्म मरणच नाही, भजनात आनंद घ्यायचा आहे म्हणून जन्म मागितला. हरिदासाची घरी आम्ही जन्म मरणाच्या पलीकडे गेलेलो आहे, पण भजनाचा आनंद घ्यायचा म्हणून जन्म मागितला. ठीक आहे, जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य. दुसरं वासना. जन्म घेणे लागे माणसाला जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो. म्हणजे मरणाच्या वेळी वासना निर्माण झाली का मरणाच्या वेळी त्या माणसाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पण तुकोबाराय म्हटले आम्हाला नाही जन्म घ्यावा लागत, आम्हाला नाही जन्म घेण्याचं काम. का नाही जन्म घ्यावा लागत तुकोबारा तुम्हाला? कारण तुकोबाराय म्हटले आमच्या ठिकाणी वासनाच राहिली नाही. तुका म्हणे अवघे आवरली वासना, तुका म्हणे अवघी आवरली वासना. आता नारायणा दुसरिया पासोने, आता नारायणा दुसरिया पासोने, आता नारायणा दुसरिया पासोने, आता नारायणा दुसरिया पासोने. तुका म्हणे अवघी आवरली वासना, आवरली वासना. आता नारायणा, आता नारायणा दुसरिया पासोने. तुका म्हणे अवघी आवरली वासना, आवरली वासना. आता नारायणा, आता नारायणा दुसरिया पासोने. तुका म्हणे अवघ्या वरील वासना, आता नारायणा दुसऱ्या पासोनी. आता वासनाच राहिली नाही, वासनाच राहिली नाही. आता मला सांगा, जन्म कशामुळे घ्यावा लागू लागला? सासरवाडीचं मारखान्यामुळं, पण वासनेमुळे, सॉरी वासनेमुळं.
पण तुकोबाराय म्हटले वासनाच राहिली नाही. वासना नाही म्हणून जन्म नाही, जन्म नाही म्हणून मरण नाही. आम्हाला जन्म मरणच नाही, भजनाचा आनंद घ्यायचा आहे म्हणून जन्म मागितला. वासनाच राहिली नाही ना. बरं, मनुष्याची वासना किती संपावी? वासना किती संपाव पहा. आपण देवाला आरती ओवळतो सर, आरती ओवळतो आपण देवाला, आणि आरती ओवळत असताना कापुराची डबी घेतली, कापुराची डबी घेतली. डबी घेतल्याच्या नंतर एक एक वडी, एक एक वडी, एक एक वडी कशाची? शिरेची कापुराची एक एक वडी घेतली. एक टाइम असा येतो त्या डबीतला पूर्ण कापूर संपतो. कापूर संपल्याच्या नंतर ती रिकामी डबी जर नाकाला लावली तर कशाचा वास येतो? कापरात येतो का नाही? पण तुकोबाराय म्हटले तसा वास सुद्धा आला नाही पाहिजे. म्हटले वास सुद्धा आला नाही पाहिजे. कापुराचा नाही, वासनेचा. एवढी वासना संपा. वासनेचे बीज जळून जाय किंवा वासना निमाली समूळ ज्याची, किंवा समूळ वासना नुरवावी. आता वासनाच राहिली नाही तुकोबाराय म्हटले. आता मला सांगा, जन्म कशामुळे घ्यावा लागू लागला? वासनेमुळे. वासना नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. भजनाचा आनंद घ्यायचा म्हणून जन्म मागितला. हरिदासाची घरी. चला, जन्माचं दुसऱ्या कारण वासना. तिसरं सांगितलं होतं कर्म. माणसाला जन्म कर्मामुळे घ्यावा लागतो. कर्म शिल्लक राहिलं की ते भोगण्याकरता यावंच लागतं. पण तुकोबाराय म्हटले आम्हाला नाही यावं लागत. का नाही यावं लागत? कारण तुकोबाराय म्हटले आमच्या ठिकाणी कर्मच राहिलं नाही. कर्माचे 3 पटपट चला, पटपट आणि पळा लवकर. कर्मच राहिलं नाही, कर्मच राहिलं नाही. कर्माचे 3 प्रकार आहेत: संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध. तुकोबाराय म्हणले संचित कर्म ज्ञानानं नष्ट झालं, कारण ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कृत्य तथा. किंवा पंचदशी मध्ये श्लोक आहे बघा, विद्येतरदे ग्रंथी छिद्यते सर्व संशय क्षयंत्यस्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे अस्मिन् परावरे दृष्टे हृदयग्रंथी विद्यते सर्व संशय छिद्यन्ते अस्य कर्माणि क्षीयन्ते. संचित कर्म ज्ञानानं केलं. दुसरं क्रियमान. क्रियमान म्हणजे चालू कर्म. तुकोबाराय म्हटले चालू कर्म आम्ही ब्रह्मार्पण केलं. सहज कर्मे ती केली ब्रह्मार्पण, सहज कर्मे झाली ब्रह्मार्पण. जनावघा जनार्दन, जनो हे आवघा जनार्दन. ऐसे ऐकता निवती साधू जन, ऐसे ऐकता निवती साधू जन. एका जनार्दनी बाणली निज खून, एका जनार्दनी बाणली निज खून. आली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटला. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटला. वा वैभव महाराज. सहज कर्मे ते झाली ब्रह्मार्पण. ब्रह्मार्पण. चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. यत् पुरुषेदस नासी यत् तपस्यसि कौन्ते तत्पुरुषमदर्पणम्. ब्रह्मार्पणं ब्रह्महरि ब्रह्मागुण ब्रह्मणाहुतं ब्रह्मत्येन गंतव्यं ब्रह्म कर्म समाधीना. चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. संचित ज्ञानानं नष्ट झालं. राहिलं कोणतं? प्रारब्ध राहिलं. पण तुकोबाराय म्हटले एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे नाथ झाला. महाराज म्हटले आता कर्मच राहिलं नाही. आणि मला सांगा, जन्म कशामुळे घ्यावा लागू लागला? दुकानदाराच्या उधारजनेमुळे. पण कर्मामुळे, कर्मामुळे. पण तुकोबाराय म्हणले कर्मच राहिलं नाही. कर्म नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. आम्हाला जन्म मरणच नाही, भजनाचा आनंद घ्यायचा आहे म्हणून जन्म मागितला. हरिदासाची हरी मज उपजावा जन्मांतरी. भजनाचा आनंद घ्यायचा म्हणून जन्म मागितला संतांच्या घरी. पण महाराज, संतांच्याच घरी जन्म का मागितला? हा, मोठ्या ठिकाणी मागायचा ना, मंत्री आमदार खासदार. भजनाचा आनंद तुकोबाराय म्हणले तिथं भजन नसते. भजन संतांच्या घरीच असते. तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. घडेल भोजन उचिष्ट, घडेल भोजन उचिष्ट, घडेल भोजन उचिष्ट. तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. घडेल भोजन उचिष्ट, घडेल भोजन उचिष्ट, घडेल भोजन उचिष्ट. तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. होईल श्रवण, होईल श्रवण.
श्रवण, कारण भजनाचा आनंद संतांच्या घरी, वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जन ती टाळ, भाग्यवंता घरी भजन पूजने, भाग्यवंता घरी भजन पूजने, त्याचे वाट पाय, त्याचे वाट पाय रघुनंदन, रघुनंदन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भजन भजन पूजन. भजनाचा आनंद संतांच्या घरी घेता येतो, हा दुसरीकडे घेता येत नाही. आणि भजनाचा आनंद भक्तीतच आहे. भजनाचा आनंद भक्तीतच आहे. थोडं धाडस करून बोलतो. मला माहिती आहे थोडं मोठ्या महात्मा मंडळीची कीर्तन श्रवण करणारे तुम्ही माणसं आहेत. आदरणीय महादेवजी महाराज समोर आहेत, दिनेश बाबा समोर आहेत, पण धाडस करून बोलतो. भजनाचा आनंद भक्तीतच घेता येतो, ब्रह्मज्ञानात घेता येत नाही. भजनाचा आनंद भक्तीतच घेता येतो, ब्रह्मज्ञानात घेता येत नाही. का घेता येत नाही? ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहत नाही तर आनंद घेता कसा? ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहत नाही, आनंद घ्यायचा कसा? ब्रह्मज्ञानाची अवस्था म्हणजे वृत्ती ते निवृत्ती झाली, जनन दिसे ते. ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहत नाही, मग आनंद घ्यायचा कसा? वृत्ती शिल्लक भक्तीतच राहते. जागृत अवस्था नात आहे. जागृत अवस्था बघा, जागृत अवस्थेत वृत्ती ईश निर्मित पदार्थाचे संलग्न झाले असते जागृतीता. सुषुप्तीमध्ये वृत्ती उपादानात लीन होती. समाधीमध्ये वृत्तीचा बाध होतो. उन्मनीमध्ये वृत्ती उन्मन होऊन जाती. तुरीय अवस्थेत वृत्ती अधिष्ठानात लीन होती. स्वप्नामध्ये वृत्ती मनसंकल्पित पदार्थाच्या सहवासात जाती. भक्तीच अशी की भक्ती वृत्ती शिल्लक राहते. म्हणून तर तुकोबारा म्हटले, ते माझे हरी वृत्ती राव किंवा राव आता ह्याची ध्यान, माझे चित्त तुझे पायी राहे करी गाये, ठाव दे चित्ता राखे पाया पायाशी, आणि प्रमाण किंवा चित्ती तुझे पाय डोळा पाचे ध्यान. म्हणजे वृत्ती शिल्लक भक्तीत राहते, ब्रह्मज्ञानात राहत नाही. मग तुम्ही म्हणाल ब्रह्मज्ञानात आनंद, ब्रह्मज्ञानात सुखच आहे पण भजनाचा आनंद घेता येत नाही. मला सांगा सर, साखर खाण्यात आनंद आहे का साखर होण्यात आनंद आहे? साखर खाण्यात आनंद आहे का साखर होण्यात आनंद आहे? साखर खाण्यात आनंद आहे का साखर होण्यात आनंद आहे? हे जरी नाही काल साखर खाण्यात आनंद आहे का? आता कोणी बोलात ना म्हणलं मग आता साखर साखर होण्यात, तुम्ही साखर साखर होण्यात का खाण्यात? साखर खाण्यात आनंद, साखर होण्यात आनंद. मला माहिती आहे दिनेश बाबा सगळे माझ्या हावभावरच चालेल. त्या लोक होण्यात म्हणजे भारी करून होण्यात नाही, खाण्याचाच आनंद. मला वाटलं सगळे माझ्या हावभावावर जाणार पण बरोबर साखर खाण्यात आनंद. साखर होण्यात नाही, साखर खाण्यातच आनंद आहे. तसं 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 ब्रह्म व्हायचं का ब्रह्म उपभोगायचं? ब्रह्म उपभोगायचंय, भजनाचा आनंद घ्यायचा आहे. आणि भजनाचा आनंद भक्तीत आहे, भक्तीत आहे, ब्रह्मज्ञानात नाही. तुकोबारा भांडले देवाला, स्पष्ट बोलतो. तुकोबारा देवाला भांडले आणि देवाला स्पष्ट म्हणले, देवा नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. तुकोबारा म्हणले, देवा ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगूच नका. तुकोबारा म्हणले देवाला, ब्रह्मज्ञानाची गोष्टी तुकोबारा म्हणले आम्हाला सांगू नका. म्हणजे ब्रह्मज्ञानाची गोष्टी आम्हाला सांगू नका हे फक्त तुकोबारानेच म्हणावा. ज्याचा हरिपाठ सुद्धा पाठ नाही त्याचे काम नाही. हो ना,
ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत तुकोबर म्हणले काय सांगू नका, मी भक्त आणि तू देव. असं का? मला भजनाचा आनंद घ्यायचा आहे. म्हणून या भजना पुढं न लगे मुक्ती नाही, धनसंपदा तर नकोच, मुक्ती नको हे पाहिजे आपल्याला. बरं धनसंपदा का नको? आमचा विषय झाला पण डबल. धनसंपदा का नको याची गंमत आहे. धनाची गंमत आहे काय मला सांगा. सकाळी सूर्य उगवला, झाडाची सावली कोणी दिशेला राहते? पश्चिमेला. आणि सूर्य मावळाच्या वेळेला पूर्वेला. ना तसं या धनाचे, या धनाचा न धर विश्वास जैसी तरवर छाया, यातायातीन चुके पण नसेल काय. या धनाचा न धरी विश्वास जैसी तरवर छाया. तरवर छाया म्हणजे हे धन झाडाच्या सावलीसारखं आहे, घडीतच इकडं. बघा नाथ महाराज म्हणले झाडाच्या सावलीसारखं आणि तुकोबारा म्हणले वाऱ्यासारखं. येतो संपत्तीचे वारे संपत्तीचं वार आहे, वार धनाचं वार आहे. असे भरपूर वारे आहेत असे भरपूर वारे. जसा धनाचा वार आहे ना तसं भरपूर वारे. अहंकाराचा वारा अजून एक वार आहे ना, शीतळ शांतीचा वारा, अहंकाराचा वारा, धनाचा वारा, इलेक्शनचा नाही वाटळच म्हणतात ना. अनेक वारे. पिंगळ्याचा अभंग का पिंगळ्याचा, त्याच्या सुद्धा वारा सांगितलेला आहे. अनेक एक वारे सुटेल तातडी, पिंगळ्याच्या अभंगातला वारा आहे. अनेक एक वारे सुटेल तातडी, मग पाटील बुवाची पडेल माडी, आणि त्याची 5 पोरे लागतील देशोधडी. म्हणून पिंगळा माद्वारी बोल तो देखा, हा पिंगळ्याच्या अभंगातला वारा आहे. पिंगळा जो वारा सांगितला का नाथ महाराजांनी, तो काळाचा वारा सांगितला, म्हणजे शेवटचा वारा आहे. पिंगळा जो वारा सांगितला का तो धनाच्या वाऱ्यासारखा नाही, शीतळ शांतीच्या वाऱ्यासारखा नाही, अहंकाराच्या वाऱ्यासारखा नाही, तो काळाचा वारा आहे. पिंगळा जो वारा सांगितला का तो काळाचा आहे. म्हणजे अनेक एक वारे सुटेल तातडी, काळाचं वार तातडी सुटलं की पाटील बुवाची पडेल माडी. काळाचं वार आलं की देवरूपी माडी खाली पडत असते, आणि एकदा काही देवरूपी माडी खाली पडली की या माडीतले 5 पोरं लागतील देशोधडी. या माडीतले कोणती 5 पोरं? देहा पाचाचा आणीला उसना. हे पंचमहाभूतापासून निर्माण झालेले शरीर आहे. पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, याच्यापासून निर्माण झालेलं शरीर. पंचमहाभूताचा गोंधळ, पंचभूताचा 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 गोंधळ. गेला एक ठाई मिळून, गेला एक ठाई मिळून, गेला एक ठाई मिळून, गेला एक ठाई मिळून. लावीला साबळ, लावीला साबळ, लावीला साबळ, लावीला साबळ. अहंकार त्या पाठी, 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 अहंकार त्या मागे. कायमी ते माझे, ते कायमी ते माझे, ते कायमी ते माझे, ते कायमी ते माझे, कायमी ते माझे, ते कायमी ते मागे, ते कायमी ते मागे, ते कायमी ते मागे. टाळी वाजवायला. वा, पंचभूताचा गोंधळ. हा पंचमहाभूताचा गोंधळ. शरीर म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासून निर्माण झालेले शरीर आहे. म्हणून शेकी त्याची त्याला देणे लागे. काळाचं वार आलं का ही देवरूपी माडी खाली पडत असते, आणि देवरूपी माडी खाली पडली की माडीतले 5 पोरं लागतील देशोधडी. म्हणून येपा काळाचं वार यायच्या अगोदर आणि माडी पडायच्या अगोदर तुम्ही एक काम करा. कोणतं? वरल्या आळीला तुम्ही सावध राहा. म्हणून वरल्या आळीला तुम्ही सावध राहा. वरली आळी म्हणजे हे गावातले नाही, वरली आळी म्हणजे गावातले नाही, वरली आळी म्हणजे स्थूल शरीर. या नरद्याला वरली आळी म्हणतात. ज्यांना ज्यांना वरली आळी भेटले का त्यांनी सावध राहा. का सावध राहायचंय? कारण वरली आळी प्रत्येकाला भेटत नाही. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ आहे, भेटला ना सावध राहा.
वरल्या आळीला तुम्ही सावध राहावीन. पाटील बोला घेऊन येसवी. पाटील बोला सोबत घ्या वरल्या आळीत. कोण? मनाजी पाटील देहगावीचा. वरल्या आळीत तुम्ही मनाला सोबत घ्या. मनाला सोबत घ्या म्हणजे मनाला ताब्यात ठेवा, विषयाकडे जाऊ देऊ नका. जर त्या नरद्यातलं मन विषयाकडे गेलं तर मग काय होईल? चिठ्ठी येईल बा, मंग पडेल ठावी. जर मन विषयाकडे गेलं का तुम्हाला चिठ्ठ्या त्या चिठ्ठ्या. चिठ्ठ्या म्हणजे ह्या चिठ्ठ्या नाही माझ्या मामाचं पत्र हरवलं ते कोणाला सापडलं, या चिठ्ठ्या नाही. वरल्या आळीत यमाच्या चिठ्ठ्या त्यात, यमाच्या ह्या नरद्या. ते दिनेश बाबा लोकांना यमाच्या चिठ्ठ्या येतात पा, पण चिठ्ठ्या वाचित नाही. खरंच ना वैभवरा, प्रत्येकाला यमाच्या चिठ्ठ्या येतात पण लोक चिठ्ठ्या वाचत नाहीत पा. कोणत्या चिठ्ठ्या? मी सांगतो ना तुम्हाला. माणसाचा ऑक्सिजन होणं आणि त्याच्यातून माणूस वाचणं ही एक यमाची चिठ्ठीची. एखादा आजार होणं, रोग होणं आणि त्या रोगातून माणूस बरा होऊन बाहेर येणं ही सुद्धा यमाची चिठ्ठीची. म्हणून माणसाने चिठ्ठ्या वाचित हो, म्हणून चिठ्ठ्या वाचायच्या. आणि देवाला म्हणायचं काय? देवा रोगातून वाचलो ना, ऑक्सिजन मधून वाचलो ना, इथून पुढचं उरलेलं आयुष्य मंदिरात बसून पत्ते खेळ हे भजन करीन. उरले ते हरी तुम्हा समर्पण, समर्पण उरले ते हरी तुम्हा समर्पण. उरले ते हरी तुम्हा समर्पण, उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे रे, आई पडलो मृत्यूचे उरले ते हरे तुम्हा समर्पण, समर्पण उरले तुम्हा समर्पण, समर्पण समर्पण. उरले त्यारे तुम्हा समर्पण. उरले त्यारे तुम्हा समर्पण. म्हणून वरल्या आलेला सावध व्हा. सावध होऊन काय करायचे? सावध होनी भजनी लागा. देव करा काय वारी आम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी. सावध होऊन भजनीला देव करा कैवारी. माझ्या अशा प्रकारे वरलेला घ्यायचं का? 20 रुपये द्या इकडे. आवाज जरी नाही काल तारे दुसरा गेला जरी नाही काल, जरी नाही काल तर दुसरा येईल, जरी नाही काल. वा माऊली तरतच्या वाटी बा काळ बांधून नेगीला, तरतच्या वाटी बा काळ बांधून नेगीला. सरतीचे वाटी बा काळ बांधून नेईल, सरतीचे वाटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आज काय बा सांगितलं, एका जनार्दनी आमच्या गावाला येईल. आमचं काय बा राहिले, आमचं काय राहिले, आमचं काय बा राहिलं, आमचं काय राहिले. पिंगळा 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 मातवाने बोली बोला तुझ्या का पिंगळा मातवाने. पिंगळा माघारी बोल बोली तोरे का पिंगळा माघारी. 2 मिनिटं सगळे हात वर करा, फक्त 2 मिनिटं. वा बाहेर असं वा वर्तमान
कोटे तुमच्या वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे ठिकाणा बोललो आम्ही वर्तमान कोटे हे नचिकेत वर्तमान कोटे ठिकाणा बोललो आम्ही वर्तमान कोटे नचिकेत वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे ठिकाणा बोललो आम्ही वर्तमान कोटे नचिकेत वर्तमान कोटे पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग भिंगाग बाई भिंगाग भिंगाग बाई भिंगा अवगा अवगा दांगड धिंगाक अवगा दांगड धिंगाक अवगा दांगड धिंगाक अवगा दांगड धिंगाक अवगा दांगड धिंगाग अवगा दांगड धिंगाग अवगा दांगड धिंगाग अवगा दांगड धिंगाग या बाळाकरता टाळी वाजवा एकदा आता आणि कृपक आहेत बघा आमवाक्या सोमवाक्या प्रेमनगरवारी सावतोनी भजने लाग देवा करा कैवारी माझ्या 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 मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मदारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी बुरमुंडावन तुला बुरमुंडावन बुरमुंडावन तुला बुरमुंडावन बुरमुंडावन तुला बुरमुंडावन बुरगुंडावन बुरगुंडावन बुरमुंडावन तुला बुरमुंडावन बुरगुंडावन बुरगुंडावन बुरमुंडावन तुला बुरमुंडावन बुरगुंडावन बुरगुंडावन दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई रूपात बघा वा आणि वेगवेगळ्या रूपातून जागा करतात आता या शेजारलीनं बरं नाही केलं का बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया नवीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया माधवारी बोली बोलत तुझे का पिंगळा माधवारी बिंगा माधुरी बोली बोली तो देखा बिंगा माधुरी बिंगा माधुरी बोली बोली तो देखा बिंगा माधुरी बिंगा माधुरी बोली बोली तो देखा बिंगा माधुरी टाळी वाजवा एकदा आमच्या मृदुंग मार्ग एक टाळी आमच्या टाळकरी मंडळी करता वाजवा आता सगळ्यांचा एक टाळी सिस्टीम करता वाजवा आता माझ्या करता राहू द्या डोबार कुमाये डब्बार 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 कुमाये हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी मनसे काय मागा हेचे देगा पांडुरंगा एवढंच नाही संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे भजनाचा आनंद घ्यायचा आहे आणि भजनाचा आनंद संतांच्या घरी आता भजन करायचं म्हटल्याच्यानंतर भजनाचा आनंद घ्यायचा आहे आणि भजन म्हटल्याच्यानंतर संत येणार संत आल्याच्या नंतर त्यांच्या चरणावर लोटांगण घालण्याकरता मला लाज वाटू देऊ नको तो संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे आणि भजन करायचं म्हणजे भजनात नाचायचं ना नाचण्याकरता अंगात शक्ती पाहिजे बरोबर आहे का नाही
बरोबर मग ते काय करा शक्तीची मागणी करा. तू का म्हणे अंगी 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 तू का म्हणे शक्ती देजी नाथ रंगी शक्ती देजी शक्ती देजी नाथ रंगी शक्ती देजी नाथ रंगी शक्ती देजी नाथ रंगी मनसी काय मागा मनसी काय मागा मनसी काही मागा मनसी काही पांडुरंग
माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकार. तुका म्हणे अंगी शक्ती दे नाचे रंगी मनसे काही मागा हे चिदे गा पांडुरंगा असू यात मग येत अवकाश धावते वेळेमध्ये जो काय बोलण्याचा प्रयत्न केला जे काही बरोबर असेल ते गुरुरांचे जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे जोश म्हणा. झालेली सेवा गुरुरांच्या चरणी तुम्हा श्रोते बाबांच्या चरणी सेवा समर्पित करतो. पुन्हा एकदा उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये झालेली सेवा गुरुरांच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या ओघात एखादा अपशब्द वाणीचे वाटे गेला असन 20 रुपये कमी द्या. झालेली आपले आई वडिला शांत करून माफ करा. झालेली सेवा गुरुरांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्ण जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल बोलिलेले करू वेळे वाकुळे उत्तरे अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या फुला अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा हॅलो, कुणी उठू नका, कुणीही जाग्यावरनं हलू नका आणि जाग्यावरनं हल्ले त्यांना तिकडं एकादशीचा फराळ देऊ नका. हॅलो, आजचा शेवटचा या धामणसाई पंचक्रोशी सप्ताहाचा शेवटचा दिवस आणि त्यानिमित्तानं शेवटच्या जागराचा ही जागा अमर अनंत देशमुख यांची आहे आणि त्यांनी ही आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. तरी मी त्यांना विनंती करतो की या ठिकाणी आपला सन्मान होत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा. कृपया प्लीज गावकऱ्यांनी सुद्धा जरा थोडा वेळ बसून राहा. तुम्ही उठलात तर बाकीचे सुद्धा उठतात हे ध्यानात घ्या. जरा 2 मिनिटं बसून ठिकाणी यायचं आहे, त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याचप्रमाणे आमच्या गावचे रहिवासी आणि आमच्या गावचे चंद्रकांत दादा जयवंतराव देशमुख यांच्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. त्यांची जागा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि जे अमर अनंत देशमुख यांचे वडील ह्या सगळ्या कुळदेवाचे पुजारी होते आणि त्यांचंच या पदस्पर्शाने ही जागा पावन झालेली आहे आणि ती जागा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेली आहे. विशेष सन्मान हा गणेश पाशीलकर, सुभाष दगडू देशमुख यांनी देखील या ठिकाणी यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे आजच्या संपूर्ण दिवसाचे अन्नदाते मधुकर मारुती पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे अनंतराव अंकुशराव देशमुख पिंगळसई, वैभव गणेश देशमुख, तुषार विजय देशमुख, सचिन चंद्रकांत देशमुख यांनी या ठिकाणी यायचं आहे. आपला महाराजांच्या हस्ते सन्मान होत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण गेली 7 दिवस विशेष श्रवणाचा सेवा या ठिकाणी करत आहात आणि तुम्हीच हे सगळे श्रवण करणारे मंडळी या ठिकाणी असाल तरच या जागेला शोभा आहे. त्याप्रमाणे सगळ्या रोहा तालुक्याच्या पंचक्रोशीतून उदाहरणार्थ किल्ला धाटाव, आरे पंचक्रोशी, खाम पंचक्रोशी, मेढा पंचक्रोशी, त्याचप्रमाणे नागोटा पंचक्रोशी या सगळ्यांनी संपूर्ण 7 दिवस आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं. त्याबद्दल धामणसाई पंचक्रोशी आणि पिंगळसाई ग्रामस्थ आपले सहर्ष स्वागत करीत आहे, आभार व्यक्त करीत आहे आणि सगळ्यांना धन्यवाद द्या. त्याप्रमाणे महिला